हॅलो पॅरेंट्स, आजचा व्हिडिओ खास पॅरेंट्ससाठी आहे ज्यांना आपल्या मुलांना इंग्लिश रीडिंग, स्पेलिंग मेकिंग हे सर्व काही शिकवायचं आहे. म्हणजे ज्यांची मुलं ही 4 ते 6 म्हणा किंवा ज्यांना स्पेलिंग मेकिंगचा प्रॉब्लेम आहे 10 वर्षापर्यंत जे आहे ते पॅरेंट्स असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा किंवा ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरी शेवटपर्यंत पहा. बघा, मला तुम्हाला काही वर्षांपूर्वी घेऊन जायचंय. तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की आपण इंग्रजी कसं शिकलो आणि आजकालची मुलं इंग्रजी कसं शिकतात. कारण की मी जेव्हा माझ्या मुलाला इंग्रजी शिकवलं तेव्हा बऱ्याच जण असे म्हणायचे की काय गरज आहे हे फोनिक्स साऊंड शिकवायची, आपण थोडीच असं शिकलो. तर विचार करण्याची गोष्ट ही आहे की आपण कसं शिकलो. आणि तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्ही इंग्लिश रीडिंग कशी शिकला आणि तुम्ही कोणत्या माध्यमामध्ये शिकायला होता आणि आता तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या माध्यमात शिकायला टाकलं आहे. तर मी माझी गोष्ट सांगेन आणि तुम्ही तुमची गोष्ट मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा, माझं शिक्षण हे 1ली ते 10वी हे मराठी मीडियम मध्ये झालं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की मराठी मीडियम मध्ये जे शिकतात त्यांना 5th स्टँडर्ड मध्ये इंग्लिश इंट्रोड्यूस केलं जातं. ओके, 5th स्टँडर्ड मध्ये आपल्याला इंग्लिश इंट्रोड्यूस होतो मराठी मीडियमला. सेमी इंग्लिश असेल तर आधीच होतं, पण जर मी मराठी मीडियम मधून झाले म्हणून सांगते. नंतर कॉलेज वगैरे सगळं इंग्लिशमध्येच झालं. पण तोपर्यंतचा प्रवास 1st to 10th एकच सब्जेक्ट मला इंग्रजी होता. आणि तोही मी इंग्लिश कसं शिकले ते आता तुम्हाला सांगते. 4th पर्यंत काही इंग्लिशचं एवढं काही नॉलेज नव्हतं. 4thच्या वेकेशन मध्ये माझ्या आईने माझ्याकडून आपली जी मराठी भाषा आहे, मे बी तुमच्यापैकी बरेच जण त्याच पद्धतीने इंग्लिश रीडिंग आणि स्पेलिंग मेकिंग शिकले असेल. मराठीचे जे स्वर, व्यंजन आणि मराठीची 12 खडी हे सगळं काही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझ्या आईने माझ्याकडून करून घेतलं. मराठीचे स्वर, व्यंजन आणि 12 खडी. मराठीत नव्हे, मराठी मीडियमला असल्यामुळे ते तर मला येतच होतं. हे सगळं काही तिने ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी तिने इंग्लिशमध्ये करून घेतल्या. म्हणजे मराठीचे जे स्वर आहेत त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, व्यंजनांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ए साठी सॉरी अ साठी ए लेटर असतं, क साठी के असतं, ख साठी के एच असतं. समजलं असेल मला काय म्हणायचंय तुम्हाला. हे सर्व काही तिने इंग्लिशमध्ये करून घेतलं आणि त्याच्या बेसिसवर मी हळूहळू हळूहळू रीडिंग शिकली. तुमच्यापैकी बरेच जण ही तसेच शिकले असतील. पण तेव्हा मला काही प्रॉब्लेम आला नाही, कारण की मला काय होतं, फक्त एकच सब्जेक्ट इंग्लिशमध्ये होता. पण आता तसं आहे का, आपण आपल्या मुलाला इंग्लिश मिडियमला घालतो, त्याला एकच सब्जेक्ट मराठी असतं, बाकी सगळे सब्जेक्ट त्याला इंग्लिशमध्ये असतात. मग जर आपण त्याला त्या माध्यमात घातलं आहे तर आपण प्रॉपर त्याला तयार केलंच पाहिजे. तुम्ही मला आधीचे माझे जर व्हिडिओ पाहिले असेल तर मला पण जेव्हा माझा मुलगा कोरोनामध्ये तो नर्सरीला होता, मी आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितल्या आहेत. पण जर तुम्ही फर्स्ट टाइम पाहत असाल तर कोरोनामध्ये तो नर्सरीला होता आणि त्यानंतर ज्युनियर सिनियर सगळं काही लॉकडाऊन मध्ये गेलं. फर्स्टला तो डायरेक्ट स्कूलला गेला. तर नर्सरीमध्ये जे काही शिकलो तेच फर्स्ट ज्युनियर सिनियर मध्ये पुन्हा पुन्हा थोड्या थोड्या चेंजेस करून रिपीट केलं जातं. आणि तेव्हा त्याला फोनिक्स साऊंड ऑनलाईन म्हणजे बुक्स होते त्यांचे, त्या बुक्समध्ये होतं. पण ते काही मलाही समजत नव्हतं एवढं, कारण की आपण आपण कधी ती गोष्ट आपल्याला शिकायची नाही, त्यामुळे तिकडे एवढं काही मी कॉन्सन्ट्रेशन केलं नव्हतं. पण मी त्याची त्या फावल्या वेळात त्या वेळात कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा स्कूल ऑनलाईन होतं त्यामुळे मी माझा फोकस हा मराठीवर केला. मी त्याचं सर्व काही मराठी करून घेतलं. मराठी सर्व काही त्याचं प्रॉपर झाल्यानंतर 5-5.25 वर्षाचा असताना मला टेन्शन यायला लागलं की आता मी माझ्या मुलाला इंग्लिश रीडिंग शिकवायचं तर सुरुवात कुठून करू. मग मी भरपूर सारे व्हिडिओज पाहिले आणि मग मला समजलं की नाही, आपण जर इंग्लिश मिडियमला घातलं आहे तर आपल्या मुलाचं मराठी तर सुंदर आहेच, आता प्रॉपर मराठी सर्व काही येतच आहे त्याला, पण इंग्लिशही आलंच पाहिजे. आणि मग आमची ती जर्नी सुरू झाली. तर आता इंग्लिश हे फोनिक्सच्या मदतीने शिकवलं जातं. आणि ह्या पद्धतीत काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगते. फोनिक्स
की इंग्लिश ही लँग्वेज दुसऱ्या देशातली असल्यामुळे आपण ती त्या पद्धतीनं शिकवली पाहिजे. इंग्लिश ही लँग्वेज थोडी किचकट आहे, तशी आपली मातृभाषा खूप सुंदर आहे. तिच्यामध्ये जे लेटर आहे तुम्हाला त्याचा आवाजही सेम आणि तुम्हाला लिहायचंही सेमच आहे. तुम्ही म बोलला तर तुम्हाला मला मच लिहायचं आहे, र बोलला तर रच लिहायचं आहे. पण तसं इंग्लिशमध्ये नाही. तुम्ही ही जी एबीसीडी लिहिता, ही जी एबीसीडी लिहिता, तिला लिहिताना तुम्हाला एबीसीडी लिहायचं आहे, पण तिला बोलताना तुम्हाला या एला ऍ बोलायचं आहे, बी ला ब बोलायचं आहे, त्या सी ला तुम्हाला क बोलायचं आहे. हा फरक आहे सगळ्यात मोठा. त्यामुळे मुलांना ती लँग्वेज जड जाते शिकताना. मग आपण त्याच पद्धतीने त्यांना शिकूया. ह्या एच्या साऊंडला ऍ बोलायचं. हे रीडिंग करताना, स्पेलिंग मेकिंग करताना ह्याच्या अपोजिट उलट आहे. त्यांना ऍ साऊंड आला की त्यांना ए लिहायचं आहे. ब साऊंड आला का त्यांना स्पेलिंग बनवताना बी लिहायचं आहे. आणि सी साऊंड क साऊंड आला की त्यांना सी लिहायचं आहे. त्यामुळे थोडंसं जम्बलिंग होतं. प्रॅक्टिस घेतल्याने पटापट शिकतात. आणि ही आपण ज्या जुन्या पद्धतीने शिकलो, मराठीच्या सगळे आपण मराठीचे इंग्रजी लेटर शिकल्यामुळे आपल्याला मराठी आली, येतेही. पण काही लो फॉल्स असतात, काही रूल्स असतात जे आपल्याला माहीत नसतात. कारण की तेव्हा काही प्रॉपर टीचर वगैरे नव्हते. एवढं शिकून आपल्याला जमेल तसं एक सब्जेक्ट असल्यामुळे एवढं काही बर्डन येत नाही. आपण शिकत गेलो. पण आता तुम्हाला तुमच्या मुलाला जर सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये असेल तर सगळे रूल्स वगैरे सगळं तुम्हाला तुमच्या मुलाला ट्रेन केलं पाहिजे. म्हणजे त्याचं कुठे अडणार नाही, कारण की त्याला रोजच त्याच लँग्वेज बरोबर शिकायचं आहे. आणि माझं म्हणणं आहे की मराठी ही चांगलीच असली पाहिजे. इंग्लिश मिडियमला घातलं म्हणजे फक्त इंग्लिशवर कॉन्सन्ट्रेशन न करता मी तर सांगेल अगोदर तुमच्या मुलाला मराठी छान शिकवा आणि त्याच्यानंतर इंग्लिशकडे वळा. जरी इंग्लिश मिडियमला असेल, माझा स्वतःचा अनुभव आहे. माझा मुलगा हा आयसीएसई बोर्डला असूनही मी त्याला आधी मराठी पूर्ण ट्रेन केलं. मराठीचं सेंटेन्स पण तो लिहित होता सगळं डिक्टेट करून न पाहता, आणि मग मी त्याला फोनिक्स साऊंड इंट्रोड्यूस केले. आणि ही पद्धत आता मुलांना आपल्याला शिकवण्याची गरजच आहे. मराठीचेच आपण जे लेटर शिकतो इंग्लिशमध्ये, त्यामुळे आपण सगळ्या काही जागेंची, स्थळांची, ह्याची त्याची नावं छान लिहितो. पण कधी कधी स्पेलिंग मध्ये थोडेसे प्रॉब्लेम होतात. ते रूल आपल्याला माहित नसतात. ते सगळे ह्या फोनिक्स मध्ये आपल्याला शिकायला मिळतात. त्यामुळे नुसतं ए टू झेड लेटरचे तुम्हाला साऊंड नाही शिकवायचे तुमच्या मुलाला. त्यानंतर पुढे जे काही रूल्स आहेत तेही तुम्हाला शिकवायचे आहेत. आणि कळलंच असेल आता तुम्हाला की आपण कसे शिकलो आणि आता आपल्याला मुलांना फोनिक्स थ्रू शिकवायची का गरज आहे. आणि आता आपली सिरीजच आहे. मराठीच्या आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर मराठी शिकवताना तुमच्या मुलांना प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच आपल्या 2 प्लेलिस्ट आहेत, तिथे जाऊन व्हिजिट द्या. आणि आता फोनिक्स ची पूर्ण मी डे 1 पासून सिरीजच स्टार्ट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलचे व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला एक कमेंट करा की तुम्ही कसं इंग्रजी शिकला आणि आता तुम्ही तुमच्या मुलाला कसं शिकवत आहात. हा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.